नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज मी आलो आहे मराठेपाडा गावात, कारण आज आहे शिवजयंती आणि इथे नुकतंच उभारण्यात आलं आहे भव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर। जसं आपण मंदिराजवळ पोहोचतो तसं सर्वप्रथम आपल्याला दिसते भगवान शंकरांची अतिशय सुंदर आणि भव्य मूर्ती, आणि त्यांच्या बाजूलाच दिसतो मंदिराचा मोठा आणि आकर्षक प्रवेशद्वार। या मंदिराची बाहेरची रचना अगदी शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ल्यांसारखी करण्यात आली आहे। जणू काही आपण एखाद्या ऐतिहासिक गडावरच आलो आहोत असा भास होतो। आणि आज शिवजयंतीच्या निमित्ताने गावात एक भव्य आणि उत्साहपूर्ण रॅलीही काढण्यात आली होती। ढोल ताशांच्या गजरात, भगव्या पताकांच्या लहरीत संपूर्ण गाव शिवमय झालं होतं। गावातील युवकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती। त्यामध्ये एक युवक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात सजला होता। डोक्यावर जिरे टोपी, अंगावर भगवा पोशाख, कमरेला तलवार, अगदी खऱ्या शिवरायांचा भास होत होता। गावकरी जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी संपूर्ण वातावरण दणानून टाकत होते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान आणि उत्साह स्पष्ट दिसत होता। रॅली संपूर्ण गावातून फिरत मंदिराच्या परिसरात येऊन पोहोचली आणि त्या क्षणी संपूर्ण वातावरण भक्ती, उत्साह आणि देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघालं होतं। मंदिरात जाण्यासाठी एक भला मोठा दरवाजा तयार केला आहे। गेटच्या उजव्या आणि डाव्या बाजूला हत्ती, घोडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी मावळे यांच्या भव्य मूर्ती उभारण्यात आल्या आहेत। आणि जसं आपण या गेटमधून आत प्रवेश करतो तसं समोरच आपल्याला दिसतं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर। मंदिराच्या आत विराजमान आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या अतिशय सुंदर आणि देखण्या प्रतिमा। मंदिराच्या आजूबाजूला हिरवागार आणि स्वच्छ असा बाग तयार केलेला आहे। चारही बाजूंनी हरित परिसर पाहायला मिळतो। मंदिराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला सुंदर असे पिलर आणि पॅसेज तयार केले आहेत। त्या पिलरच्या मधल्या भिंतींवर शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात केलेल्या ऐतिहासिक कार्यांच्या आणि पराक्रमांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत। प्रत्येक प्रतिमेखाली सविस्तर माहिती दिलेली आहे, ज्यातून आपल्याला इतिहास जवळून समजतो। खालून वर जाण्यासाठी सुंदर अशा पायऱ्यांची व्यवस्था केली आहे, आणि जसं आपण त्या पायऱ्यांवरून वर जातो तसं अक्षरशः किल्ल्यावर चढल्याचा अनुभव येतो। वरून दिसणारा आजूबाजूचा परिसर तर अप्रतिम आहे। हिरवाईने नटलेला परिसर, मोठमोठे डोंगर आणि सुंदर दृश्य, खरंच मन प्रसन्न होतं। मंदिराच्या परिसरात गाडी पार्किंगची सुद्धा चांगली सोय केलेली आहे। तसेच स्नॅक्स, लंच आणि फास्ट फूडच्या काही छोट्या दुकानाही लावलेल्या आहेत, त्यामुळे भक्तांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध आहेत। तर मित्रांनो, हा होता आजचा माझा नवीन व्लॉग। मराठेपाडा गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिराचा आणि शिवजयंतीच्या उत्साहपूर्ण रॅलीचा